हे बघ तुझा गेलेला मूड परत यावा म्हणून आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया. क्या बात आहे पप्पा, आज आपण चायनीज खाऊया. हे नाही आज पंजाबी खायचं आहे. ए बाई खा ना एक दिवस चायनीज. ए मला नाही आवडत. मैत्रिणींबरोबर तेच खाते. मी नाही एक मिनिट आपण टॉस करूया नेहमीप्रमाणे. हा. हे बघ छापा पडला ना हा. तर पंजाबी खायचा. ओके. छापा पडला तर पंजाबी खायचा आणि काटा पडला तर मात्र चायनीज खायचं नाही. डन. अरे तू बर तुला हवं ते तू खा, तुला हवं ते तू खा. मम्मा तू काय खाणार आहेस आज? एक मिनिट तेजस, सोनू गेली नाहीस ट्युशनला अजून? निघाले होते मी. तिला मीच थांबवलंय. बस ए सुलभा आपण सगळे बाहेर जेवायला जातोय. चल 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 पटकन तयार हो. कोणीही बाहेर जेवायला जायचं नाही आता. चल सोनू चल. ए सुलभा काय ग, मुलं इतकी आनंदात आहे. चल ना पटकन जाऊ. ते मला दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर, पण कोणीही आता बाहेर जेवायला जायचं नाहीये. दरवेळेला हे असंच होणार आहे, गृहीतच धरलंय. सारखं आपलं हे करा ते करा, हे झालं का ते झालं का. मम्मा अगं प्रत्येक दिवस तुझ्याच टाइम टेबल नुसार घालवायचा का आम्ही? हे बघ सुलभा मला मान्य आहे मुलांच्या संस्काराचे दोर मी तुझ्या हातात दिलेत, पण म्हणून लगाम कसाही खेचू नकोस ग. कधी काळी आपणही त्यांच्या वयाचे होतो ना. चल ना जाऊ, 2 तासात परत येऊ. आहे काय मोठे झालं का अजून काही शिल्लक आहे? इतके वर्षांच्या सहवासात माझ्या बाबतीत हाच निष्कर्ष काढलाय तुम्ही? हा, खाण्यापिण्याच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगते. कुणासाठी? सुलभा मान्य आहे हे. हात काढा. सुलभा अगं मला एवढंच म्हणायचंय. हात काढा देशपांडे. देशपांडे अगं सुलभा हात काढा म्हटलं ना. तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून देऊ नका. हात लावू नका देशपांडे, हात लावू नका, नाहीतर बोंबा मारून सगळ्यांना मी गोळा करीन. कळलं ना? पाटील मॅडम माणूस बघा ना, माझं काय ऐकतच नाही. मी किती सॉरी सुलभा. ए त्याच्या पटकन पाणी घेऊन. सुलू तू इथे बस. ए सुलू आय एम सॉरी. मला ना तुला मारायचं नव्हतं, पण तू आता ना काहीतरी असंबद्ध बडबड मला तू पण सावकाश सुलू, सावकाश सावकाश सावकाश. मी अविनाश. सुलू आपण आपल्या घरी आहोत. सुलभा